धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यातच समुद्राला आलेले उधाण. कोकण किनारपट्टीवर निसर्गाचे एक अद्भुत पण तितकेच धडकी भरवणारे रूप पाहायला मिळाले. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीच्या अथांग किनारपट्टीवर बुधवारी दुपारी ठीक 1 वाजण्याच्या सुमारास समुद्रात तब्बल 3.4 ते 4.4 मीटर उंचीच्या 11 विकराळ लाटा उसळल्या होत्या. हा अंदाज अचूक ठरल्याने समुद्राचे रौद्ररूप पाहायला मिळाले असून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने आधीच समुद्र खवळलेला असतो. त्यातच महासागर सूचना केंद्राच्या या इशाऱ्यानुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भरतीची वेळ आणि या अजस्त्र लाटांचा मेळ एकाच वेळी जुळून आला. त्यामुळे समुद्राचे पाणी थेट किनाऱ्यावरील काही वस्त्यांमध्ये आणि रस्त्यांवर घुसल्याचे चित्र पाहायला मिळाले. 4.4 मीटर म्हणजे जवळपास 14 ते 15 फूट उंच असलेल्या 11 विकराळ लाटा किनाऱ्यावर प्रचंड वेगाने आदळत होत्या. सुदैवाने प्रशासनाने आधीच कंबर कसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांना समुद्रात जाण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. खोल समुद्रात गेलेल्या नौका आधीच सुरक्षित स्थळी परतल्या होत्या. पर्यटकांनी समुद्र पाहण्याचा मोह टाळावा आणि किनाऱ्यापासून दूर राहावे अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. किनारपट्टीवरील गावांमध्ये स्थानिक यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. निसर्गाचे हे रूप अंगावर काटाळणारे असून नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. 15 माड भाटीमेर गावांच्या सुरक्षिततेसाठी किनारपट्टीवर संरक्षक बंधारा उभारण्याचे काम गेली 3 वर्ष सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात आले असून यावर्षी या बंधाऱ्याचा फायदा स्थानिकांना झाला. किनारपट्टीवर उसळणाऱ्या महाकाय लाटा या बंधाऱ्यावर आदळून मागे जात असल्यामुळे गावे सुरक्षित झाली आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.